गाजवलेले आहेत आणि पहिला बॉल फेकला जातोय. ऑल द बेस्ट. 5 4 3 2 1 लेट स्टार्ट. पहिला बॉल मीराबाई द प्रीमियर लीग सीझन 3 मधला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस बॉल ऑन साइडला पुल केला. पहिलाच बॉल सीमा रेषा पार. अशरफचा धमाका दे धडाका साधावा. या ठिकाणी मात्र बॉलची ग्रिपिंग व्यवस्थित झाली नाही आहे. बॉल निसटलेला आहे. चला आमचे स्वयंसेवकांना विनंती करण्यात येते आपण मैदानाच्या बाहेर जी आउटफील्ड आहे आउटफील्डच्या पलीकडे थांबायचं आहे जेणेकरून बॉल जो जातोय तो बॉल आम्हाला लगेचच देता येईल. आमचे व्हॉलंटियर्स आहेत. व्हॉलंटियर्सला विनंती असेल चला सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. पहिलाच बॉलवर पहिला षटकार आलेला आहे अशरफच्या बॅटमधून आणि हात खुले केलेत. आव्हानं स्पष्ट झालेली आहेत आणि मी म्हणतो आपण की प्रत्येक कार्य जे आपण हाती घेतोय ते चांगला सुरुवातीने जर आपण सुरू केलं तर शेवट देखील तितकाच गोड होऊ शकतोय. जर 11वा मेंबर जो म्हणजे 12th मॅन जो आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जो कॉमेंट्री बॉक्स सोडून गेला तर 3 धावांची पेनल्टी आहे. बॅट अँड पॅड मधला बॉल हलकाने बॉलला ड्राईव्ह केलंय. सॉफ्ट अँड ड्राईव्ह बॉलला पाठवलंय मिड विकेट एरियामध्ये. त्या ठिकाणी अजय आहे. मिळते 1 धाव. एका धावेची वाढ धावसंख्या पोहोचते 7 या आकड्यावर. पहिल्या बॉलवर फुलटॉसवर मात्र जबरदस्त प्रहार. त्यानंतर मात्र चांगला लेंथ बॉल आणि त्या बॉलला सन्मान. खूप चांगलं क्रिकेट अशरफचं पाहायला मिळते. जबरदस्त कॉन्टेस्ट तुम्हाला पाहायला मिळेल कारण प्रत्येक खेळाडू मीरा भाईंदरचा आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला एकमेकांच्या खाणाखुणा ठाऊक आहे. कुठला खेळाडू कशा पद्धतीने गोलंदाजी किंवा फलंदाजी करेल हा अभ्यास आहे आणि त्याचमुळे आता त्या गृहपटाचा उपयोग करावा लागेल. यावेळेस मात्र इनसाइड आउट ड्राईव्ह केलंय. थोडंसं एलिव्हेशन दिलं होतं बॉलला. पाठवलंय स्वीपर कव्हर एरियामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलवर पोहोचेल डीपमध्ये. तोपर्यंत फक्त एकच धाव पूर्ण करण्याची मनीषा त्या ठिकाणी अशरफची पाहायला मिळाले कारण 6 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये कुठलीच घाई गडबड होऊ नये हाच प्रयत्न प्रत्येकाचा असतो आणि सुरुवात चांगली होणं गरजेचं. पहिले षटक दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचं आहे. चेतन राऊत जो एक जबरदस्त एक्सपिरियन्सने बॉलिंग ट्रॅकवर आलेला आहे पण त्याच्यासमोर देखील तितकाच चांगला खेळाडू व्यावसायिक खेळाडू मी तर म्हणेन अशरफ आहे. त्याचमुळे आव्हानं आता दोघांची स्पष्ट करावी लागतील. चांगली ड्राईव्ह आहे. कॅच होऊ शकली असती. स्क्वेअर ड्राईव्ह केला जस्टच्या वतीने. तो कॅच मिस झालेला. बॉल जातोय स्वीपर कव्हर सीमारेषा पार. या मिळतील धावा 4 चौकार. थँक्यू. अवे फ्रॉम द बॉडी हा ड्राईव्ह केला होता. एलिव्हेशन मिळालं तो इनफिल्ड क्लिअर करण्याचा प्रयत्न नक्कीच अशरफचा होता पण एलिव्हेशन तितकंसं देऊ शकला नाहीये. जश हा एक उंचपुरा शरीरयष्टीचा क्षेत्ररक्षक आहे तरी देखील इतक्या कमी वेळामध्ये तो स्वतःचं अनुकूलन करू शकला नाही. पुन्हा एकदा ब्लॉक होल डिलिव्हरी. सन्मान दिलाय. बॉल हलक्याने खेळून काढले ऑन साईडला. एकदा मी ते धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर. 13 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ नो विकेट. नाईस स्टार्ट बाय फ्रेंड्स 11 ज्या संघामध्ये तुम्हाला सर्व जुने चेहरे पाहायला मिळत आहेत ज्याने मीरा भाईंदरचं क्रिकेट खूप उंचावर नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. अजगरबाई देखील तुम्हाला आज खेळताना पाहायला मिळतील. अब्बासबाई खेळताना पाहायला मिळणार आहेत फ्रेंड्स 11 या संघामध्ये. वसीम चेतनकडे आता मात्र एक तगडं आव्हान असणार काय दोन्ही बॅटर सेट झाले त्या पहिल्या षटकात. ऑन साइडला स्लॉक स्वीप गॅप मध्ये आहे. बॉल जाईल स्क्वेअर लेग सीमारेषा पार. दर्जेदार फटक्याचा आविष्कार. मिळतील धावा 4 चौकार. थँक्यू. चला बॉलर देखील लगेच पाठवून द्यायचं आहे. कुठलीच हयगय केली जाणार नाहीये. नवीन बॉलर लगेच पाठवून द्यायचा आहे कारण ब्रेक घेऊ नका. तुम्हाला तिसऱ्या षटकानंतर छोटासा ब्रेक दिला जाईल. प्रत्येक षटकानंतर एकत्रित येण्याची काही गरज नाही. बघा 11 वाजता पहिला बॉल डिलिव्हर 11 वाजून 2 मिनिटं झालेली आहेत म्हणजे एक षटक संपलेलं आहे. अजून तुमच्याकडे 25 मिनिटं शिल्लक असणार आहेत. ही गोष्ट आम्ही वारंवार का सांगू इच्छितो कारण एक्झिबिशन मॅच देखील आज खेळवायचा आहे आणि आजचं वेळापत्रक देखील पूर्ण करायचं आहे. त्याचमुळे जसं सहकार्य तुमचं मिळेल तशा पद्धतीने आम्ही मला पुढचं पाऊल टाकण्यासाठी सहकार्य मिळणार आहे. मोहित पाटील जबरदस्त अटॅकिंग बॅटर.
तुम्हाला पाहायला मिळतो यष्टिरक्षकाच्या मागे फील्ड करताना. आता जश राईचा एक जबरदस्त उदयोन्मुख खेळाडू तुम्हाला आता बॉलिंग करताना पाहायला मिळणार आहे. तो एक हाफ चान्स होता पण द फुलमध्ये कन्वर्ट करू शकला असता जश. पण असो, गेलेल्या चुका झालेल्या चुका यांचा मात्र विसर करून तुम्हाला पुढचा खेळ करायचा असतो. 2 षटकानंतर 5 प्लेयर्स 30 सर्कलच्या बाहेर राहतील. मनोजी घोडेकर, अमोलजी वेतुसकर. 2 षटकानंतर जेव्हा पॉवर प्ले संपेल तेव्हा 5 खेळाडू मैदानाच्या बाहेर म्हणजे 30 सर्कलच्या बाहेर राहतील. आता 3 30 सर्कलच्या बाहेर असतील. सर्व गोष्टी या ठिकाणी व्यवस्थित समजावल्या जात आहेत, जेणेकरून यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही ही स्पर्धा पाहत आहातच. म्हणजे इतर 16 संघ जे आज या ठिकाणी नाही आले आहेत पाटील नेटवर्कच्या माध्यमातून स्पर्धा पाहतायत आणि ते उद्या नियमांचं पालन करण्यासाठी त्यांना सहकार्य मिळेल. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. वारंवार त्या सूचना आम्ही करतोय. स्ट्राईकवर आता अश्रफ पाहायला मिळेल, लेफ्ट हँडेड बॅटर. नॉन स्ट्राईकला असेल वसीम आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार जश पंचांच्या डावीकडून. ओव्हर द विकेट स्पीड व्हेरिएशन, हलकासा आउट कटर बॉल. बघा या गोष्टी महत्त्वाच्या आहेत की फलंदाजाचा स्टान्स कसा आहे, फलंदाज कुठल्या झोनमध्ये जास्त ॲक्टिव्ह आहे आणि त्या फलंदाजाला ओळखून मात्र आपल्या गोलंदाजीमध्ये क्रमप्राप्त असा बदल करणं हे देखील प्रत्येक गोलंदाजाचं काम आहे. आणि पहिल्याच बॉलवर अचंबित करतोय फलंदाज अश्रफला गोलंदाज जश. चांगली सुरुवात या सेकंड ओव्हरची. धावसंख्या धावफलकात तुम्हाला पाहायला मिळते 7 बॉलच्या समाप्तीनंतर 17 धावा. 17 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ नो विकेट टीम फ्रेंड्स 11. यू आर वॉचिंग मीराबाई इन द प्रीमियर लीग सीझन 3. 30 सर्कलच्या आतमधल्या आपण क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला तर शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, पॉईंट लेग क्षेत्ररक्षक, कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन. ऑन साईडला आपण पाहिलं तर 30 सर्कलच्या बाहेर लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट आहे. सर्व क्षेत्ररक्षण चांगलं सेट केलं आहे. पण आता पाहूया बॉलर कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय, कारण क्रिकेटमध्ये बॉन्डिंग खूप जास्त महत्त्वाची. गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांचं सहकार्य मिळालं तर त्याचा देखील आत्मविश्वास अजून दृढावत असतो. हवेत आहे स्ट्रोक, मिस टाइम, प्रफुल बॉल खाली येतोय आणि प्राइसलेस विकेट मिळते. अश्रफ बॅक टू पॅव्हिलियन. पहिला धक्का बसतोय फ्रेंड्स 11 ला. विकेट डाऊन. थैंक यू. अशरफ रुकना है आपको, अशरफ रुकना है. ये पहली बार बता रहे हैं. नया बल्लेबाज आपको 30 लाइन के बाहर आने से पहले आपका बल्लेबाज अंदर भेजना है. ये पहली बार बता रहे इसलिए हमको आपने रुकाया. चला आता नवीन फलंदाज ज्याची दहशत गेल्या 20 वर्षांपासून तुम्ही पाहतात. काही काळापासून तो स्वतःला क्रिकेटपासून लांब ठेवत होता, पण आता अजगर भाई ज्याने मात्र नेहमीच वन डाऊन ही भूमिका अदा केलेली आहे फ्रेंड्स 11 मिरारोड या संघासाठी. आणि आता सुद्धा तो वन डाऊन येतोय. कॅचला क्रॉस नाहीये, नवीन नियम. क्लॅशला क्रॉस नाहीये, नवीन बॅटर स्ट्राईक घेईल. क्रॉस नाही होणार. नवीन नियमाप्रमाणे बॅटरला स्ट्राईक घ्यावी लागेल, कारण जसा ट्रेंड आहे त्या ट्रेंडनुसार तुम्हाला पुढे जायचं असते आणि जे नियम आहेत त्या नियमांच्या अंतर्गत तुम्हाला खेळायचं असते. या पुढचा सामना असणार आहे प्रेक्षणीय सामना. वसई तालुका विपक्ष मीरा भाईंदर. दोन्ही टीमच्या कॅप्टनचे तयार राहायचं आहे आणि लगेचच या इनिंग ब्रेकमध्ये टॉस क्लिअर केला जाणार आहे. पुढचा सामना असेल प्रेक्षणीय सामना वसई तालुका विपक्ष मीरा भाईंदर परिसर. हा सामना तुम्हाला पुढचा पाहायला मिळेल. पहिला धक्का बाद झाला. बघा जशनेच अश्रफची कॅच सोडली होती आणि जशनेच अश्रफची विकेट मिळवलेली आहे. यालाच म्हणतात वचपा काढणं. आता मात्र कुठेतरी रिलीज झाला असेल तो म्हणजे जश टेन्शनमधून, कारण अश्रफचा कॅच मिस करणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारणं आणि त्यानंतर अश्रफ जास्त काही करू शकला नाहीये. पण अश्रफची जागा भरून करण्यासाठी आता नवीन फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल अजगर भाई आणि नॉन स्ट्राईकला वसीम आहे. वसीम देखील एक तंत्रशुद्ध फलंदाज आहे, पण समोर अश्रफ असताना जास्तीत जास्त संधी तो स्वतः अश्रफला देत होता आणि अश्रफ देखील अटॅकिंग स्ट्रोक दाखवत होता. जश ओव्हर द विकेट. स्पीड व्हेरिएशन, यष्टिरक्षक त्या ठिकाणी बॉलला मिस करतोय. मोहित बॉलवर पोहोचेल तोपर्यंत ही मिळते एक धाव. विथ द बॅट प्रफुलकडे पुन्हा एकदा संधी चालवून आली होती आणि काय व्हेरिएशन करतो जश. बघा स्पीड व्हेरिएशन खूप कठीण आहे. जितकं तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाही आहे स्पीड व्हेरिएशन करणं आणि त्या ठिकाणी जबरदस्त स्पीड व्हेरिएशन जशचं पाहायला मिळालेलं आहे आणि त्याचमुळे या षटकामध्ये कलाटणी मिळाली डावाला. पहिल्या षटकामध्ये जर धावांचा पाऊस पडला होता फ्रेंड्स 11 या संघाने, पण त्यानंतर या षटकामध्ये खूप बऱ्यापैकी गतिरोधक बसलाय. फक्त एक धाव
या षटकामध्ये आतापर्यंत खर्च केले आणि एक विकेट सुद्धा मिळवलेली आहे बॉलर जशने. चला सुमित ढेकळे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय अशी आयोजकांची विनंती आम्ही करतोय. उलट दिशेने जबरदस्त रिव्हर्स स्वीप केलाय, बॉलला पाठवलाय बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी बॉलला चेस करेल, 2 नंबर पूर्ण करण्याची संधी मिळते. मनीषो थांबवतो जरा. विजय जाधव आपण पण यायचंय. सुमित ढेकळे आणि विजय जाधव आपणास विनंती आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हा. आपणास ही आदरपूर्वक विनंती की आपण आमच्या मंचावरती येऊन आपल्या या मंचाची शोभा वाढवायची आहे. विजय जाधव आणि सुमित ढेकळे. ओटी मनीषो. बघा तुम्ही इतकं चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे आणि ते क्रिकेट खेळल्यानंतर तुम्ही जे कमवलंय ते हेच आहे. त्याचमुळे विनंती असेल सन्माननीय विजयजी जाधव आणि सन्माननीय सुमितजी ढेकळे आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. लेग स्टम्पला सोडून जाणारा हा बॉल पंचांच्या वतीनं वाईट बॉलची खूण, हे एक धाव मिळेल वाईटची आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 21 या आकड्यावर. 21 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट फ्रेंड्स 11. जबरदस्त कॉन्टेस्ट हा रंगेल यात तीळ मात्र शंका नाहीये, कारण दोन्ही संघामध्ये तितक्याच ताकदीचे फलंदाज विभागण्यात आलेले आहे ऑप्शन पद्धतीने. ऑन साइडला स्लॉक केलाय, नो चान्स फॉर द फिल्डर, बॉल जाईल आउट ऑफ द पार. स्क्वेअर लेग बॉडी लाईन क्लिअर होते. 6 धावांसाठी दमदार MBPL बियाला स्पोर्ट्स षटकार. जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी वसीमच्या पाहायला मिळाला. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 27 वर. 27 रन्स ऑन बोर्ड. काय जबरदस्त आत्मविश्वास या ठिकाणी वसीमचा पाहायला मिळाला. निर्भीड आणि निर्धास्त फलंदाजी आणि हा मिळतोय NP स्पोर्ट्स चौकार. 4 धावा. सुमित ढेकळे यांचं आपण करूया व्यासपीठावर सहर्ष मनपूर्वक स्वागत. चला आपण विजय जाधव यांना देखील विनंती करूया आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. आणि वसई तालुका या संघाचे कॅप्टन असतील सुमितजी ढेकळे. लेट्स सी कशा पद्धतीने हा सामना रंगतोय, कारण असा सामना अजूनपर्यंत झाला नाही आहे. मीरा भाईंदर विपक्ष वसई तालुका. तर एक्झिबिशन मॅचेसचं पेव थोडंसं वाढत चाललेलं आहे. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज, विनंती असेल. नवीन बॉलर पाठवून द्या. 30 मिनिटं म्हणजे 30 मिनिटं. सौरभ भूतान आपण यायचे. सौरभ भूतान कमिटी मेंबर सौरभ भूतान आपण कॉमेंट्री बॉक्सचा संपर्क साधायचा. किंग स्टार जो उत्तनचा संघ आहे आणि त्या संघाने गेल्या पावसाळ्यामध्ये जवळपास 13 सामन्यांच्या स्पर्धेच्या फायनल जिंकल्या होत्या. किंग स्टार 11 आणि त्यातला खेळाडू तुम्हाला आता पाहायला मिळतोय गॉडसन आणि नेहमीच उत्तन संघाला रिप्रेझेंट करतो आणि आता मीरा भाईंदर प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये तो आता साक्षी 11ला रिप्रेझेंट करतोय. जबरदस्त बॉलर गॉडसन किका, त्याची बॉलिंग कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांना भुरळ घालते. व्हेरिएशन आहे, पेस आहे, पिचिंगवर तो जास्त काम करताना पाहायला मिळालंय. पण समोर आहे द एक्सपिरियन्स कंपेनर मिस्टर असगर. तर ही देखील चुरस मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे, कारण चुरस नसेल तर सामन्याला तितकंसं महत्त्व नसते. आणि पाहूया आताच्या घडीला पाहिलं तर थोडासा ॲडव्हान्टेज घेतोय फ्रेंड्स 11, कारण 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद धावसंख्या पोहोचवले 31 वर म्हणजे 15.50च्या धावगतीने खेळतोय. तर एक चांगला मोमेंटम मिळवलाय फ्रेंड्स 11 या संघाने. तो मोमेंटम ब्रेक करण्याचा प्रयत्न करण्यासाठी गॉडसन किकाला बोलावण्यात आलेला आहे ओव्हर द विकेट. हलक्या त्याने बॉलला ड्राईव्ह केलंय. फुल लेनचा बॉल होता. त्या ठिकाणी असगर संयम दाखवतोय, जे महत्त्वाचं आहे. प्रत्येक वेळी मात्र अटॅकिंग स्टान्सने खेळणं गरजेचं नसते. कधी कधी सहखेळाडूवर विश्वास दर्शवणं देखील तितकंच गरजेचं असते. आणि असगरने ओळखलंय की लईमध्ये आहे फलंदाज वसीम आणि त्याचमुळे हलक्याने खेळताना ड्राईव्ह केल्या बॉलला आणि एक धाव कंप्लीट करून स्ट्राईक वसीमला दिले. धावसंख्या पोहोचते 32 या आकड्यावर 32. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप. काय जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन. थर्ड मॅन क्लिअर होईल आणि बॉल जाईल सीमा पार. या मिळतील धावा 4. NP स्पोर्ट्स चौकार. डोळ्याला चष्मा घालायलाच लागेल, कारण ऊन इतकं जास्त आहे, उष्णता इतकी जास्त आहे की चष्मा तर खूप महत्त्वाचा आहे जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळत असता. जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन वसीमचं.
कसाही बॉल येऊ द्या, मी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जातो आणि तो रोल मी अदा करीनच. आणि म्हणतात ना की लोखंड गरम होण्याची वाट पाहू नका, आपल्या सततच्या तडाख्याने लोखंड गरम करा आणि तेच कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये वसीम करतोय. सुरुवात इतकी जबरदस्त करतो ज्याच्यामुळे जे पुढचे फलंदाज येतील त्यांना देखील तो आत्मविश्वास ते डिस्ट्रीब्यूट करतील. धावसंख्या 36 झाले. चांगला बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप आणि त्या बॉलला स्लॉक करण्याचा प्रयत्न झाला होता, स्लॉक स्वीप करायचा होता. पण गॉडसनचं व्हेरिएशन, जसा मी उल्लेख केला गॉडसनचा, की व्हेरिएशन आणि पिचिंगवर तो खूप जास्त लक्ष देत असतो आणि त्याचमुळे आता पाहिलं तर जास्त ॲक्टिव्ह झाला आहे वसीम. त्याला अडवण्यासाठी कुठेतरी त्याच्या आवाकाच्या बाहेर बॉल ठेवावा लागेल. गॉडसन तोच प्रयत्न उलट दिशेने खेळण्याचा होता, पण एज घेऊन बॉल खेळपट्टीवर घरंगळला. प्रफुल्ल बॉलला कलेक्ट करेल तोपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. बघा जर आपण पहिल्या बॉलवर विचार केला, पहिल्या बॉलवर एक सिंगल आली, त्यानंतर एक चौकार पाहायला मिळाला आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. स्वतःला कधी कमी लेखू नका. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू कुठल्या ताकदीचा आहे त्याचा विसर करून मी काय आहे तो आत्मविश्वास असायला. फुल टॉस बॉल, बॉल जाईल सीमारेषा पार. नो चान्स फॉर द फील्डर. दमदार असरदार बियाला स्पोर्ट्स षटकार. थँक्यू. चला बॉल पाठवून देतोय. आता प्रश्न आमच्याकडे हा आहे की बॉल नवीनच असणार आहे, कारण आता हा पहिला सामना आहे, त्याचमुळे तुम्हाला जुना बॉल मिळणार नाही. जबरदस्त बॅटिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. सांघिक धावसंख्या 42 आहे आणि त्यातल्या त्यात 27 धावा तुम्हाला वसीमच्या पाहायला मिळत आहेत. जबरदस्त बॅटिंग. 9 बॉल्समध्ये त्यांनी 27 धावा म्हणजे 300च्या स्ट्राईक रेटने वसीम खेळतोय. आणि म्हणतात ना की तलवार कितीही जुनी असू द्या तिची धार मात्र जात नाही आणि तीच ठिकाणी पाहायला मिळते. फ्रेंड्स 11 एक जुना जाणता संघ आहे आणि काही काळ थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळाला गेल्या 2 वर्षांमध्ये, पण आता या लीग सिस्टममध्ये येताना जबरदस्त प्रदर्शन फ्रेंड्स 11चं. फुल टॉस बॉल आहे, हवेत आहे क्षेत्रक्षेत्र, त्या ठिकाणी पोहोचेल बॉलवर, त्याच्या आवाकाच्या बाहेर बॉल लँड होतोय आणि बॉल 1 बाउन्स घेऊन जातोय सीमा पार. या मिळतील धावा 4. NP स्पोर्ट्स चौकार. थँक्यू सर. ड्रिंक्स ब्रेक होईल. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. लगेचच आपण ड्रिंक्स ब्रेक घेणार आहोत. 2 मिनिटांचा ड्रिंक्स ब्रेक असणार आहे आणि ड्रिंक्स ब्रेकमध्ये आपण देऊया आमच्या डिस्क जॉकीला संधी आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत आमचे डिस्क जॉकी. आम्ही आता गेलो, लगेच चालू. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा, 1 गडी बाद. कम ऑन डीजे. तर अजून एक द ग्रेट प्लेयर विजय जाधव यांचं मंचावरती शुभ आगमन. वेलकम विजयजी, आपलं सहर्षचं स्वागत आहे. MBPL 2022 या स्पर्धेच्या माध्यमातून आगतम, स्वागतम, सुस्वागतम. कित्येक वेळा एकमेकांच्या समोर हे 2 फलंदाज तुम्हाला पाहायला मिळाले, सुमित ढेकळे आणि विजय जाधव. पण आता एकाच संघात खेळताना तो अनुभव देखील डबल होण्याची दाट शक्यता आहे. पण मीरा भाईंदर हा संघ, जसं माझ्या मनामध्ये सॉफ्ट कॉर्नर मीरा भाईंदरचा असेल, भरत मोरे यांच्या मनामध्ये सॉफ्ट कॉर्नर वसई तालुक्यासाठी असणार आहे. पण मात्र जेव्हा आपण मायक्रोफोनवर असतो तेव्हा मात्र आपण तटस्थ असतो. ही तर भूमिका तर ग्राह्य धरली जाणार आहे. मॅच चालू झाल्यानंतर आपण त्या गोष्टीकडे सुद्धा वळणार आहोत, परंतु क्रिकेटमध्ये दोन्ही संघांना सेम असेल, पण आम्ही वसई विरारला बिलॉंग करतो त्यामुळे वसई विरारकडे जास्त असेल यामध्ये शंका नाहीये. चला मॅच ऑन ठेवायची आहे. जर ड्रिंक्स ब्रेक झाला असेल. 3 षटकाचा खेळ संपलाय. 46 धावा झाल्यात, 46 रन, 46 रन हो चुके हैं. 1 विकेट के नुकसान पर टीम फ्रेंड्स 11. बहुत 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 बढ़िया बल्लेबाजी वसीम की. वसीम का खेल देखते ही बनता है. रिवर्स भी उतना ही अच्छा खेलते, सीधे बैट से उतना ही अच्छा खेलते, स्क्वेअर ऑफ द विकेट इतना ही अच्छा खेलते. आणि हिरो या ठिकाणी स्पॉन्सरशिप करतायत त्यांच्या सायकलची. कोणाला हवी असेल तर घेऊ शकता. राजेश सर चान्स घेता. चला 3 षटकं संपलेली आहेत आणि 3 षटकापर्यंत वरचष्मा राहिलेला आहे या डावावर फ्रेंड्स 11 या संघाचा. पण अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. जर या मैदानाचा जर आढावा घेतला तर जबरदस्त असं मैदान बनवलं गेलेलं आहे आणि जर आउटफील्ड पाहिली तर सखल आहे. कुठलाच खास कळ का तुम्हाला आउटफील्डवर पाहायला मिळणार नाहीये.
आणि त्याचमुळे दोन्ही संघांना तशीच संधी मिळेल, समान संधी असेल. आणि पाहूया या घडीला पाहिलं तर थोडासा का होईना ॲडव्हान्टेज घेतोय मीरा रोड हा संघ फ्रेंड्स 11. चला नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे तो म्हणजे चेतन राऊत. चला चौथ्या षटकाची सुरुवात सेकंड स्पेलमध्ये करतोय चेतन राऊत. आयुष्यात पुढे जायचं असेल तर कधीच मागे वळून पाहू नका असं नेहमी म्हटलं जाते. आणि त्याचमुळे चेतनसाठी देखील तेच सांगावं लागेल की पहिल्या षटकात काय झालंय त्याचा विचार न करता या षटकात काय करायचंय त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि पाहूया या ठिकाणी कशा पद्धतीने अजगर या षटकाला विथ द बॅट खेळतोय आणि विथ द बॉल कशा पद्धतीने या षटकाला हाताळतोय गोलंदाज चेतन राऊत. 46 धावा जवळपास 15.33च्या धावगतीने फ्रेंड्स 11 हा संघ खेळत आहे. चेतन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट स्ट्राईकवर असेल अजगर. बाहेर निघाले कट करण्याचा प्रयत्न अजगरचा. या ठिकाणी जबरदस्त बॉलिंग चेतनची आणि हा जुना चेतन आता पाहायला मिळतोय. कारण पहिल्या षटकामध्ये थोडासा आउट ऑफ बॉक्स राहिला होता, आउट ऑफ ग्राउंड राहिला होता आणि त्यानंतर मात्र त्याने ओळखलंय की आपल्याला या संघामध्ये का निवडलं गेलेलं आहे. आणि त्याचमुळे आता मात्र ती लय पकडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय तो म्हणजे चेतन राऊत जो आयकॉन प्लेअर आहे. आयकॉन प्लेअर असताना मात्र ती जबाबदारी देखील वाटते. अपेक्षांचं ओझं खांद्यावर घेऊन तुम्हाला खेळ करायचा असतो. पण तरी देखील तुम्ही आयकॉन का आहात तर तुम्ही इतकं चांगलं प्रगल्भ असं क्रिकेट खेळलेलं आहे त्याचमुळे तुम्हाला आयकॉन या पदावर निवडण्यात आलेला आहे. यावेळेस पुन्हा चांगली ड्राईव्ह बॅट अँड पॅड मधली मिड ऑफला प्लेअर नव्हता, लॉंगॉचा प्लेअर पुढे येईपर्यंत मिळतेही एक धाव. एका धावेची वाढ धावसंख्या 47 या आकड्यातून पोहोचते 47 रन्स. वसीम हे एक जबरदस्त दहशत मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलेला आहे आणि एकदम शांत आणि फक्त विथ द बॅट तो त्याचा आन्सर देत असतो जो 31 धावांवर खेळतोय. आणि हेच असायला हवं. तुमची मुद्रा ही नेहमीच शांत असायला हवी जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळत असता, ज्याला आपण सकारात्मक देहबोली असं म्हणत असतो. कारण दबाव तर येणारच आहे. तुम्ही क्रिकेटचा खेळ खेळत आहात तर दबाव तर येईलच. पण मात्र जितका दबाव तुमच्या शरीरावर तुम्हाला ओढावता येईल तितका कमी तो दबाव ओढवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला तुमचा नैसर्गिक खेळ खेळण्याची एक संधी मिळेल. तो तुम्हाला अजून एक चांगला खेळ कसा करता येईल त्यासाठी मात्र उपयोगी ठरणार आहे. बॉलर तयार ओव्हर द विकेट. यावेळेस पूर्वनियोजित फटका जास्त यश मिळवून देत नाही क्रिकेटमध्ये असं आपण म्हणतो. सुरुवातीपासून मन बनवलं होतं की मला स्लॉक करायचं आहे ऑन साईडला आणि त्यानंतर गोलंदाजीचा विचार केला तर ऑफस्टम्पच्या बाहेर रोटेट होणारा हा बॉल हाताळला गेला आणि डावखुरा गोलंदाज असल्याने तो अँगल सुद्धा मिळतोय, बॉलला टर्न मिळतोय आणि त्यानंतर लेंथ बॉल तिन्ही गोष्टी जुळून आल्यात चेतनसाठी. यावेळेस सुद्धा अडवलं जाते, थांबवलं जाते, चकवलं जाते. म्हणूनच म्हणतात ना की अनुभव खूप जास्त महत्त्वाचा आहे जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळत असता. या ठिकाणी बॅक टू बॅक 2 डॉट बॉल हाताळलेत गोलंदाज चेतनने आणि का मला या संघामध्ये निवडण्यात आलेला आहे ॲज अ आयकॉन प्लेअर ते दाखवून दिलेलं आहे. फक्त एक धाव खर्च केली 4 बॉल्समध्ये. धावसंख्या धावफलकात थांबले 47 वर. डेड बॉलचे करून पंच करतायत. बघा फक्त उर्वरित 10 मिनिटं आहेत. या वारंवार सूचना आम्ही करत राहू 2 षटकं हाताळण्यासाठी. साक्षी 11 चला स्पीड अप करा. फुल टॉस बॉल जैसी गेंद वैसी नसीहत. बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी बियाला स्पोर्ट्स षटकार. थँक्यू. आणि फ्रेंड्स 11 या संघाचा अर्धशतक पूर्ण झालेला आहे. धावसंख्या 53 झाले. 53 रन्स ऑन बोर्ड for the loss of 1 wicket friends 11 after losing 1 wicket. चेतन ऑन साइडला पुन्हा एकदा बॉडीला रोटेट केलं, नटराज स्टाईलने पूल केले क्षेत्रक्षेत्र. त्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल अडवतोय. सौरच्या वतीने हा स्टॉप केला जाईल तोपर्यंत एक धाव पूर्ण करण्याची संधी मिळते. अशा पद्धतीने 4 षटकाचा खेळ संपतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा आहेत फ्रेंड्स 11 या संघाच्या. एक गडी बाद 54 धावा. 54 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट फ्रेंड्स 11 आफ्टर 4 ओव्हर्स. चला नवीन बॉलर लगेच पाठवून द्यायचा प्लीज फास्ट. कुठलाच वेळ न वाया घालवता नवीन बॉलर पाठवून द्या
जेणेकरून तो मोमेंटम प्रेक्षकांना एन्जॉय करता येणार आहे. आणि जर आपण वसीमच्या खेळाचा विचार केला, वसीम खेळतोय 38 धावांवर. पहिल्याच सामन्यामध्ये अर्धशतक पाहायला मिळेल का? लेट्स सी क्वेश्चन. थँक्यू. पुन्हा गॉडसनला बोलवण्यात आलेलं आहे. 2 गोलंदाजांना 2 वेळा षटक हाताळण्याची तरतूद या ठिकाणी केली गेलेली आहे. चेतन राऊतचे 2 षटक संपले म्हणजे गॉडसनचं हे दुसरं षटक, म्हणजेच 6वं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला बोलवावं लागणार आहे साक्षी 11 या संघाला. बघा 15 प्लेअरचा स्क्वॉड आहे आणि प्रत्येक खेळाडूला तुम्हाला संधी द्यायची आहे या लीग स्टेजेसमध्ये खेळताना. पहिल्या 2 मॅचेस जिंकले तर मात्र तुम्हाला पुढची एंट्री मिळणार आहे, म्हणजेच संडेची. ऑन साईडला अभ्यासपूर्ण फटका नव्हता आणि या ठिकाणी आउटसाइड एज घेऊन बॉल मात्र यष्टीरक्षकाच्या हातात विसावतो आणि वसीमला परतावं लागते. बसतोय हा दुसरा धक्का टीम फ्रेंड्स 11ला. गॉडसनला मिळते यश. विकेट डाऊन. थँक्यू. प्रत्येक संघाला फक्त एकच रिव्ह्यू असेल अंपायर, एक बिमरसाठी आणि एक रनआउटसाठी. त्या व्यतिरिक्त रिव्ह्यू नसेल, ही देखील दखल घ्यायची. आणि पंचांवर कोणीच दबाव करणार नाही की तुम्ही रिव्ह्यू घ्या. तुमचा रिव्ह्यू तुम्ही घेतल्यानंतर संपल्यानंतर तुम्ही पंचांवर दबाव टाकायचा नाही की आम्हाला रिव्ह्यू हवा आहे, आम्हाला व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू हवा आहे, की आम्हाला बिमरसाठी रिव्ह्यू हवा आहे. एक रिव्ह्यू संपला तर मात्र लेट अंपायर डिसाईड. रिव्ह्यूची सुद्धा एक मर्यादा आहे. फक्त बिमर आणि रनआउटसाठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता, अन्यथा कोणत्याही नियमांसाठी तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार नाहीये. याची नोंद घ्यायची. सगळ्या टीमना विनंती आहे की फक्त रनआउट आणि बिमर या 2 गोष्टींसाठीच तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. या सामन्यामध्ये ही सर्व नियम आम्ही तुम्हापर्यंत का पोहोचवतो, जेणेकरून त्यानंतर कुठला वाद होईल अशी आम्ही अपेक्षा ठेवत नाही आहोत. कारण ही तुमची स्पर्धा आहे, ही आपली स्पर्धा आहे आणि या आपल्या स्पर्धेला कशा पद्धतीने सप्त तारांकित बनवण्यात येईल त्यासाठी प्रत्येकाचा कल असायला हवा. आता मात्र वसीमला परतावा लागले. तो कॉट बिहाइंडच्या स्वरूपात बाद झाला आणि आता त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज शादाब येतोय स्ट्राईक एंडला. धावसंख्या धावपगार तुम्हाला पाहायला मिळेल 54 धावा, 2 गडी बाद फ्रेंड्स 11. शादाब ऑन स्ट्राईक. बॉलिंग ट्रॅकवर गॉडसन किका, ज्याला 48,000 पॉईंट्सने संघामध्ये विकत घेण्यात आलं होतं. ऑन साइडला पुल, पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल, बियाला स्पोर्ट्स सिक्सर. शादाला तुम्ही असा बॉल देऊ शकत नाहीये जो त्याच्या रेंजमध्ये असेल आणि त्या बॉलला मात्र त्याने कुठलाच विचार न करता सीमारेषेच्या बाहेर पाठवून दिलेला आहे 6 धावांसाठी. धावसंख्या 60 झाले. 60 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स टीम फ्रेंड्स 11. गॉडसन किका राईट आर्म ओव्हर द विकेट शादाबसाठी. आउटसाइड द ऑफ स्टंप, वाईड लाईनच्या पलीकडचा बॉल पंचांनी निरीक्षण केलंय. लगेचच वाईड बॉलचे खूण केले. एकदा मी ते वाईडची धावसंख्या जाऊन पोहोचते 61 या आकड्यावर. गॉडसन हवेत आहे बॉल, हवेच्या लाटांवर स्वार होऊन बॉल जाईल लॉंग ऑन सीमारेषा पार. शादाब इज ऑन फायर नाउ, झुकेगा नहीं. तर विकेट हॅट्रिकसाठी लगातार 6 दिवसांसाठी बक्षीस आहे बॉलरसाठी. NP स्पोर्ट्स आणि बियाला स्पोर्ट्सकडून 500 रुपयाचं बक्षीस त्या बॉलरला मिळेल जो बॉलर विकेट हॅट्रिक नोंदवेल. वैयक्तिक बक्षीस देखील तुम्हाला जिंकण्याची संधी आहे. पाहूयात जिंकाल का. यावेळी सररेषेत बॉलला ड्राईव्ह केलाय. चांगला बॉल होता. लोवर फुल टॉस हलक्याने बॉलला ड्राईव्ह केल्या दरम्यान एकदा पूर्ण केले. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचते ती म्हणजेच 68 या आकड्यावर.
असगर व्हायचा एक वेगळाच अंदाज मला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये, पण तो अनुभव नक्कीच फायद्याचा असेल. ऑन साइडला पुन्हा एकदा स्विंग केलं क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला, जजमेंट चुकलं आणि या मिळतील एकूण दर्जेदार अशा 4 धावा की 6 धावा पंच डिसाईड करतायत. 4 धावा चौका. थँक्यू. काय जबरदस्त बॅटिंग फ्रेंड्स 11 या संघाची पाहायला मिळते. जणू काही नाणेफेक हरून फलंदाजीचा स्वीकार केला असता काय, कारण फलंदाजी समोरच मिळालेली आहे आणि ती मिळाल्यानंतर मात्र दोन्ही हाताने मात्र जबरदस्त बॅटिंग डावखुरा आणि उजव्या हाताचे दोन्ही फलंदाज मात्र या ठिकाणी आपली दहशत दाखवताना पाहायला मिळालेले आहेत. सुरुवातीला दहशत पाहायला मिळाली अशरफची, जो डावखुरा फलंदाज होता. त्यानंतर मात्र वसीम ज्याने एकूण 38 धावा केलेल्या आहेत आणि त्यानंतर हा शादाब ज्याने आतापर्यंत 13 धावा केलेल्या आहेत. 5 षटकाचा खेळ संपतोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक धावा आहेत 72 धावा. 72 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट फ्रेंड्स 11. जबरदस्त बॅटिंग लाईनअप. डावखुरा फलंदाज देखील फ्रेंड्स 11 संघामध्ये पाहायला मिळाला, उजव्या फलंदाज देखील पाहायला मिळतो आणि प्रत्येक फलंदाजाने काही ना काही दिलंय. जर आपण अशरफचा विचार केला, अशरफने एकूण 12 धावांचं योगदान दिलेलं आहे. वसीमचा विचार केला, वसीमने 38 धावांचं योगदान दिलं आहे. असगर 7 धावांवर नाबाद आहे आणि शादाब 13 धावांवर नाबाद आहे. तर प्रत्येक फलंदाज त्याची कामगिरी ओळखतोय आणि त्याला काय द्यायचंय आपल्या संघासाठी तो देतोय. आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी राईचा एक जबरदस्त उदयोन्मुख बॉलर, ज्याची शैली देखील वेगळी आहे आणि त्याला आकलन करताना फलंदाजांच्या नाकी नऊ येत असतात. पाहूया आता सचिन पाटील कशा पद्धतीने या षटकाचा वापर आपल्या संघाच्या फायद्यासाठी करतोय. चला लास्ट ओव्हर असेल आणि कॅप्टन तयार राहायचं आहे. वसई तालुका आणि मीरा भाईंदर परिसर या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सी तयार राहायचं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस क्लिअर केला जाणार आहे. पाहुण्यांच्या शुभ असते. चला वेळ घेऊ नका प्लीज. चला सचिन, आपल्याकडे वेळ कमी आहे आणि त्याचमध्ये वारंवार सूचना केल्या जातात. 30 मिनिटं पूर्ण होण्यासाठी आलेले आहेत. शेवटचे षटक हाणामारीचे षटक स्लॉग ओव्हर आणि स्लॉग ओव्हरमध्ये प्रत्येक फलंदाज हा अटॅकिंग मूडमध्ये येत असतो आणि या महत्त्वपूर्ण क्षणामध्ये जेव्हा थोडासा ॲडव्हान्टेज फ्रेंड्स 11 मिरावड संघाला आहे आणि त्या ॲडव्हान्टेजचा फायदा होतोय का, की सचिन या ठिकाणी पुन्हा एकदा कमबॅक होऊन देतोय इकॉनॉमिकल षटक हाताळून. ऑन साइडला पुल केलंय, शफल झाले होते, एलिव्हेशन मिळालंय आणि बॉलला डिस्टन्स सुद्धा मिळते. बॉल जातोय काऊ कॉर्नर, सीमारेषा पार. 6 धावांसाठी बियाला स्पोर्ट्स षटका. सहाची वाढ आणि धावसंख्या जाते ती म्हणजेच 78 वर. बघा हाफ ट्रॅकर तो सुद्धा शादाबला बहुत नाइंसाफी, त्याने लगेचच 6 धावा कव्हर केलेत. हा मात्र रेंज मध्ये होता आणि त्या बॉलला आउट ऑफ रेंज केलेला आहे. बॅक टू बॅक दुसरा ठोकला आहे. जब तक तोडेगा नाही तब तक छोडेगा नाही. षटकार. थँक्यू. 5 बॉल्स मध्ये 25 धावा म्हणजे त्यामध्ये 4 षटकार आणि 1 सिंगल आणि 500च्या स्ट्राईक रेटने शादाब खेळतोय. काय जबरदस्त बॅटिंग, घरूनच सेट होऊन आलाय की काय. आणि जो क्रमांक मिळालाय त्या क्रमांकावर जाताना मात्र मला माझ्या संघासाठी एक बहारदार खेळ करायची आहे. तोच दृढ निश्चय पाहायला मिळाला आणि त्याच्या वतीने मात्र षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेली आहे. आणि 6 इच या कंपनीच्या वतीने आम्हाला बॉल स्पॉन्सरशिप मिळालेली आहे. थँक्यू 6 इच फॉर स्पॉन्सरिंग बॉल. बॉलर तयार, बॉलिंग मार्कवर सचिन ओव्हर द विकेट. हाफ ट्रेकर होता, ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक, बॉलला पाठवलाय काऊ कॉर्नरला क्षेत्रशी. त्या ठिकाणी थोडा काळ फंबल झालाय. दरम्यान 2 धावांचा कॉल होता. हा ना करता करता धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि असगरला परतावा लागते. धावचीच्या स्वरूपात बाद होतो आणि हा बसतोय तिसरा धक्का. टीम फ्रेंड्स 11ला विकेट डाऊन.
जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते ती म्हणजेच शादाबची आणि त्याने समर्पण केले असगरने, कारण शादाबचं खेळपट्टीवर थांबणं खूप जास्त गरजेचं होतं आणि त्याचमुळे मात्र ते समर्पण असगरच्या वतीने दिले गेलेलं आहे. आणि असगरची जागा भरून काढायचा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय तो म्हणजेच खालीद पोहोचतोय. नॉन स्ट्राईक एंडला असणार आहे. धावसंख्या धावफलक तुम्हाला पाहायला मिळणार आहे ती म्हणजेच 85 रन्स. सचिन राऊंड विकेट आले आणि तरी देखील ओळखलं, पारखलं आणि बॉलला फेकून दिलंय लॉंग ऑन सीमा रेषा पार. जबरदस्त स्ट्रोक, बियाला स्पोर्ट्स षटकार. थँक्यू. 3 षटकार या षटकात खर्च केलेले आहेत सचिन पटेल. धावसंख्या या 91 झालेले आहेत. बघा म्हणतात ना की पाण्याचा एक ग्लास जगातील सर्वात मोठी आग विझवू शकतो, फक्त तो योग्य त्या वेळी वापरला गेला पाहिजे. या ठिकाणी सचिनला तेच करायचंय. समोर कितीही मोठा ॲग्रेसिव्ह बॅटर असू द्या, त्याच्याकडे तो एक स्टॉक बॉल असला पाहिजे, जो एक प्राइसलेस बॉल असला पाहिजे, ज्याच्या वतीने तो कुठेतरी अडवू शकेल. पण मात्र शादाबला अडवणं जवळपास अशक्य झालेलं आहे, कारण गोलंदाज कुठलाही असू द्या त्याचा मात्र आक्रमक पवित्र आपल्या संघाच्या हितासाठी पाहायला मिळालेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजेच 91 या आकड्यावर. 7 बॉल्समध्ये 32 धावांवर खेळतोय शादाब. 91 धावा झालेला आहे. 100 धावा पूर्ण होतील का या पहिल्या सामन्यामध्ये फ्रेंड्स 11च्या. पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक होता, थोडासा लॉफ्ट केलाय बॉलला एक्स्ट्रा कव्हर एरियामध्ये. शेताशी त्या ठिकाणी उलट दिशेने कॅच करण्याचा प्रयत्न करत होता जमील. त्या ठिकाणी जमील थोडासा कमी पडलाय, पण मिळतात या 2 धावा. 2 धावांची वाढ. धावसंख्या 93 झाली आहे. मिस्टर नरेंद्र मिश्रा यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. मिस्टर नरेंद्र मिश्रा साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आणि वसई तालुका कॅप्टन आणि मीरा भाईंदर कॅप्टन तयार राहायचं. आपण लगेच टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत इनिंग ब्रेकमध्ये. धावसंख्या 93. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी कंट्रोल चुकला होता सचिनचा. दरम्यान या धावा तर मिळतील एवढं नक्की, वाईडची एक धाव मिळणार आहे. एका धावेची वाढ. धावसंख्या 94 झाली आहे. 94 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स फ्रेंड्स 11. या पुढचा सामना असणार आहे एक्झिबिशन मॅच, तर म्हणजेच वसई तालुका वर्सेस मीरा भाईंदर परिसर. या अगोदर कधीच असा हा सामना झाला नव्हता आणि पहिल्यांदाच मीरा भाईंदर प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये तो सामना होता. हवेत आहे षटकाराच्या मदतीनं. सांघिक धावसंख्या पोहोचल्या फ्रेंड्स 11 या संघाची. 100 धावा. 100 ऑफ फॉर फ्रेंड्स 11 मीरा रोड आफ्टर 6 ओव्हर. थँक्यू डीजे. तर नाणेफेकीकडे आपण वळतोय. आदरणीय माजी नगरसेवक राजेश वेतस्कर सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. दोन्ही कॅप्टन यायचे, मीरा भाईंदर आणि वसई तालुका कर्णधार. आदरणीय राजेश वेतस्कर सर आपणास विनंती आपण यायचंय. एक बिग मॅच, एक मोठी मॅच, मोस्ट अवेटेड मॅच म्हणून ज्या मॅचकडे आपण पाहतोय त्या मॅचचा टॉस केला जाणार आहे. चला मीरा भाईंदर कर्णधार. राहुल आपण यायचंय. बियाला स्पोर्ट्सचे ओनर, या स्पर्धेचे सर्वे सर्वा आणि ते स्वतः कर्णधार आहेत मीरा रोड आणि भाईंदर या संघाचे. राहुल आपण यायचंय. ओबेद खान, क्या बात आहे. एक मोठं बॅटल आमचे मान्यवर राजेश वेतस्कर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. हेड इज द कॉल, हेड इट. राजेश सरांना विनंती आपण असं व्हायचंय. थँक्यू आम्हाला जोडल्याबद्दल. यस थँक्यू दोन्ही कर्णधार. तर टॉस जिंकल्या समेत काय निर्णय असेल? आपण फिल्डिंग करूया. खूप दिवसानंतर कोणीतरी संकल्पना ही आखली गेली की मीरा भाईंदर वर्सेस वसई तालुका एक्झिबिशन मॅच व्हावी आणि अखेरकार या मॅचचं आयोजन केलं गेलंय. आणि कशा प्रकारे या मॅचला पाहता आणि एक्साइटमेंट आहे या मॅचसाठी? मॅचला एक्साइटमेंट भरपूर. पहिला थँकफुल आहे राहुलचं, बियाला स्पोर्ट्स ज्यांनी आणली.
वसई तालुक्याचं क्रिकेट आपलं भरपूर मोठं आहे. आपले चांगले चांगले क्रिकेटर्स आहेत. आणखीन काही एक दोन प्लेयर आले नाही आहेत, पण जे पण आहेत ते चांगले क्रिकेटर्स आहेत आणि जे सध्या चांगले ग्रोथ करत आहेत. तर त्यांच्यासाठी हा चांगला प्लॅटफॉर्म आहे की आपण एक मीरा भाईंदरची ती एकत्र जे 11 चांगले चांगले क्रिकेटर्स आहेत त्यांच्यासोबत कॉम्पीट करून त्यांना बीट करायचा प्रयत्न करू. तर ते त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे की आपण किती जास्त चांगले रन्स करू आणि किती चांगली बॉलिंग करू. हे आपल्या वसई तालुक्याच्या क्रिकेटरसाठी भरपूर इम्पॉर्टंट आहे. दरवर्षी जर पाहायचं झालं तर एन पी गार्मेंट्स आणि बियाला स्पोर्ट्स ही स्पर्धा आयोजित करतात. मीरा भाईंदरच्या सर्व खेळाडूंना एक वेगळा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतात. तर ही स्पर्धा दरवर्षी होते. यावर्षी ज्या तुलनेमध्ये ही स्पर्धा केली जाते या संपूर्ण आयोजनाबद्दल काय सांगाल? कारण वन ऑफ द बिग टुर्नामेंट इन मीरा भाईंदर. मी जसा ग्राउंडवर आलो ते राहुलला तेच बोलो राहुल ग्राउंड बहुत ही अच्छा है क्योंकि भाईंदर मीरा में मैं नॉर्मली बहुत खेला हूँ और खेला हूँ वो भी सिर्फ बांग्लादेश ग्राउंड पे. पण हा ग्राउंड खरोखर भरपूर चांगला आहे आणि मला काहीच बोलले की 2 दिवस अगोदर जसं की दगडी बिगडी होती त्याच्यानंतर हे एवढं सगळं चांगलं ग्राउंड केलं आहे आणि चांगली गोष्ट आहे. आम्ही पण प्रयत्न करू. मी आमचे इकडचे नगरसेवक जे आहेत भूपेंद्र पाटील त्यालाही मी बोललो की आपल्या इथे ग्राउंड करणं भरपूर इम्पॉर्टंट आहे. कारण आपल्या इकडच्या क्रिकेटर्सला ग्रोथ करायचं तर ग्राउंड पाहिजे. कारण नालासोपारा एक असं आहे की तिथे लेदरचं ग्राउंड आहे पण तिथे आपल्याला परमिशन नाही आहे खेळायला किंवा फिटनेस करायला. विरार आणि वसईमध्ये ग्राउंड्स आहेत. तर प्रयत्न करू. त्याला सांगितलं की नालासोपारामध्ये आपण कधी जोर लावून एक चांगला ग्राउंड इन्व्हेंट करू ज्याने की चांगले क्रिकेटर्स आपले तिथून बाहेर येतील. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा. आणि उबेद अगर टॉप देते तो क्या फैसला रहता? फील्डिंग ही होता था. बैटिंग आई है, अच्छा स्कोर करेंगे, सामने भी अच्छी टीम है. अभी का अगर मैच देखें तो सोरन पहले इनिंग में आ चुके हैं, तो आपके दिमाग में क्या रहेगा कितने स्कोर तक जाना है? स्कोर हो रहा है, इसके लिए कुछ प्रॉब्लम नहीं है. एक बार फिर वही सवाल करूंगा, जैसे कि पहली बार मीरा भाईंदर वसई तालुके के सामने खेल रही है, एग्जीबिशन मैच हो रहा है, तो किस तरह से इस मैच को देख रहे हो आप? मैच बहुत अच्छा होने वाला है. वहाँ पे भी अच्छी टीम है, हमने भी अच्छी टीम बनाई है. मैच अच्छा ही होगा. और एक सवाल, जैसे कि MBPL हर साल आती है, ये साल का आयोजन किस तरह का लग रहा है और क्या कहना चाहोगे इस टूर्नामेंट के बारे में? नितिन वारे सर, बियाला सर, बियाला स्पोर्ट्स और NB गार्मेंट ने जो मेहनत की, ऐसा लग रहा नहीं है कि 2 जने 3 जने छोटी कमेटी होकर इतना मेहनत करके बनाए ग्राउंड. बहुत ज़्यादा मेहनत की है तभी ये सफल हो रहा है. ढेर सारे शुभकामना मॅच केले. तर टॉस जिंकलाय टीम वसई तालुका आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सामना 5 षटकांचा असेल याची नोंद घ्या. थोड्याच वेळात 3 ॲक्शन ते दोन्ही संघ पाहायला मिळतील. त्या अगोदर आपण या दुसऱ्या पाडावाकडे ज्याकडे चालू असलेला सामना आपण पाहतोय, फ्रेंड्स 11 वर्सेस साक्षी 11. 101 धावांचं टार्गेट आहे. 36 बॉल असणार आहे. चला 2 बॅटर्स पाठवून द्यायचे आहेत साक्षी 11. पहिल्या डावामध्ये जर प्रयत्न चांगले राहिले दोन्ही संघांचे, पण आता रिझल्टची वेळ आलेली आहे आणि या डावावर रिझल्ट अवलंबून असणार आहे आणि पहिला सामना जिंकायचा आहे असा प्रत्येक संघाचा कल असतो. जर ही लीग स्टेज असेल तरी देखील 2 सामने जिंकून रविवारचं तिकीट प्रत्येक संघाला हवं आहे आणि त्याचमुळे मात्र हा पहिला सामना प्रत्येक संघासाठी महत्त्वाचा असणार आहे. आणि 101 जरी टार्गेट असलं तरी देखील तुमच्याकडे प्रचंड इच्छाशक्ती असेल आणि एक चांगला खेळ तुमचा देखील असेल तर तुम्ही फाईट बॅक देऊ शकताय. आणि जर पहिल्यांदा फलंदाजी करताना पहिल्या सामन्यामध्ये फ्रेंड्स 11 जर 100 ठोकू शकते तर तुमच्याकडे देखील कॅपॅसिटी आहे की तुम्ही देखील त्या 100 ठोकू शकता. येस, जडतच्या गोष्टी आहेत. जाऊया दुसऱ्या डावाकडे आणि जसा दुसरा डाव होईल मायक्रोफोन तुम्हाला ऐकायला मिळेल. विरारचा बुलंद आवाज सन्माननीय भरत मोरे सर, ओव्हर टू यू. थँक्यू मनीषजी पाटील. एक गोड आवाज आपण ऐकलात खारेगावचा. खूप सुंदर समालोचन. आज सकाळीच नागपूरवरून ते या ठिकाणी दाखल झालेत आणि तरीसुद्धा दिलेल्या वेळेचं त्यांनी पालन केलं आणि योग्य त्या वेळेमध्ये या ठिकाणी उपस्थित झालेत. थँक्यू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सर्वप्रथम गणरायाला वंदन करून, ग्रामदेवतेला वंदन करून, महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी भरत मोरे येथे आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आणि खेळाडूंचं मनापासून स्वागत करतो. चला घाई करा, कारण थोडंसं उशिराने आपल्या खेळाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे कोणत्या प्रकारचा विलंब व्हायला नको. त्यासाठी विनंती आहे की आपण लगेचच मॅचला सुरुवात करायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. प्रफुल्ल आणि मोहित, प्रफुल्ल पाटील आणि मोहित पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली साक्षी 11 या संघाच्या माध्यमातून. आणि समोर जर आपण पाहिला तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शुभम. फ्रेंड्स 11 मीरा रोड. फ्रेंड्स 11 म्हटले की अब्बासभाई आठवतात आणि
ज्या प्रकारे पहिली इनिंग या ठिकाणी पाहायला मिळाली, अतिशय चांगली आतिषबाजी बॅटिंगच्या माध्यमातून खास करून अशरफने सुरुवात केली. जास्त काही अशरफ करू शकले नाहीत, परंतु त्यानंतर वासिमने जी खेळी साकारली आहे, त्यानंतर खालिदने ज्या प्रकारचा सपोर्ट केला आहे, जी आतिषबाजी षटकारांची पाहायला मिळाली, जी आतिषबाजी चौकारांची पाहायला मिळाली, खरोखरच प्रेक्षकांना पहिल्याच सामन्यामध्ये आनंद लुटता आलाय. पॉवर प्लेचा इशारा झाला आहे. पहिल्या षटकाची सुरुवात होईल. आमचे दोन्ही ऑफिशियल, एका बाजूला अमोलजी वेतुस्कर आणि दुसऱ्या बाजूला मॉन्टी घोडेकर सर. टायमर लगावला गेलेला आहे आणि टाइम स्टार्ट होतोय, त्यामुळे दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला षटकं कंप्लीट करणं अनिवार्य असतील, याची नोंद घ्या. पहिला चेंडू प्रफुल्ल पाटील समोर, शुभम असेल आणि लेफ्ट आर्म विकेट. अतिशय चांगला चेंडू, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, सिंगलपेक्षा जास्त काही नाही, एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. श्री गणेश केला जातोय धावफलकाचा. एक धाव स्कोरबोर्डवरती ऍड होत असताना प्रफुल्ल पाटील किती महत्त्वाचा खेळाडू आहे. जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर जेम्स बॉन्ड राई संघातील प्रत्येक प्रेक्षकाला, खेळाडूला विचारा की या खेळाडूची ख्याती किती मोठी आहे. तर दुसऱ्या बाजूला मोहित पाटील, एक कम्प्लीट पॅकेज आहे. अंडरआर्मपासून सुरुवात आणि त्यानंतर ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये सुद्धा आपल्या नावाचा बोलबाला सोडणारा खेळाडू आता सज्ज झाला आहे स्ट्राईक एंडवरती. उजवेष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू सोडून दिला होता मोहितने, परंतु हा चेंडू वाईड यॉर्कर होता. सुरुवातीला शफल झाले होते, त्यामुळे डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. अतिशय चांगली सुरुवात शुभमची. 101 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 101 धावा ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला एक मानसिक दबाव सुद्धा येत असतो. मानसिक दबाव यासाठी कारण ट्रिपल फिगरमध्ये ही टोटल जाते, त्यावेळेला एक मनोवैज्ञानिक दबाव जो आपल्याला सामन्यापासून लांब नेत असतो, परंतु तिथून बाउन्स बॅक करणं अवघड नसतं. पुन्हा एकदा क्या बात आहे, टुवर्ड्स बॉडी टाकण्याचा चेंडू होता, परंतु चेंडू ज्या प्रकारे आलाय त्या चेंडूवरती कोणतंही उत्तर नव्हतं मोहितकडे. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. अतिशय चांगली गोलंदाजी. 101 धावांचा बॅलन्स असताना एखाद्या गोलंदाजाचा कॉन्फिडन्स जरूर 7व्या आसमानावरती असतो, परंतु त्याला एक्झिक्यूट करत असताना तो कॉन्फिडन्स दर्शवणं सुद्धा नितांत गरजेचं आणि ते एक्झिक्युशन प्रॉपर होत असताना अतिशय चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी शुभमच्या माध्यमातून. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये हाणामारी अपेक्षित असते, ती हाणामारी होत नाहीये. ही डोकेदुखी जरूर आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला, गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होते, परंतु डीपमध्ये अशरफ तैनात आहेत. चांगली फिल्डिंग, सिंगल रन. चेंडूचा खेळ झालाय 4, 2 धाबा धावपत्यावरती. पहिलं षटक मार्गस्थ, 6 षटकांचा सामना आहे. चेंडू 6 आहे आणि त्यामुळे 6 चेंडू ज्या वेळेला वापरला जातो त्यावेळेला 2 गोष्टी घडत असतात. गोलंदाजाला चेंडू हाताळण्यासाठी, ग्रिप मिळवण्यासाठी थोडीशी अडचण होते, परंतु दुसऱ्या बाजूला बॅटरला खेळत असताना मोठमोठे फटके लगावण्यासाठी सहाय्य सुद्धा मिळत असतं. आणि म्हणूनच या स्पर्धेमध्ये एकंदरीत मोठ्या धावा पाहायला मिळते. ऑन साईडला मिड विकेट मध्ये नो चान्स फॉर द फिल्डर. चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. एक चौकार आला, दिशा बदलली गेली, दबावाला थोडंसं डायव्हर्ट केलं गेलं आणि हेच क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये परिस्थितीला समजणं गरजेचं आहे, सिच्युएशनला समजणं गरजेचं आहे आणि त्या परिस्थितीनुसार खेळ करून मोमेंटमला बदलवणं हेच करणं गरजेचं असतं. ज्या वेळेला मोमेंटम बदलते त्यावेळेला होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. लास्ट बॉल टू गो, शेवटचा चेंडू, प्रफुल्ल पाटील ऑन स्ट्राईक, शुभम गोलंदाजी मागवती, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षण होतंय. सिंगल कंप्लीट, एकापेक्षा जास्त काही नाही. पहिल्या षटकाचा खेळ, दुसरी धाव ओव्हर थ्रूच्या रूपाने. क्या बात आहे, सिंगल कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? तर तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा होतोय. प्रफुल्ल पाटील डेंजर झोन मध्ये नाही. 3 धावा कंप्लीट. वॉटर रनिंग, चांगलं दृश्य. पहिला षटकाचा खेळ संपलाय. 9 धावा धावपलकावरती. एक खराब म्हणता येणार नाही, परंतु एक चांगली सुद्धा म्हणता येणार नाहीये, अशी चाचपडत सुरुवात. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. जाऊया डीजे कडे, एक सुंदर गीत ऐकूया, त्यानंतर वळूयात दुसऱ्या षटकाकडे. थँक्यू डीजे. चला जास्त चर्चा करू नका, कारण टाइम स्टार्ट झालाय. जितका जास्त वेळ जाईल तितकंच नुकसान तुम्हाला होऊ शकतं आणि म्हणून विनंती आहे की आपण त्वरित जे काही निर्णय घ्यायचे ते घ्या आणि फील्ड सजून घ्यायचे. पहिलं षटक पॉवर प्लेचं, 9 धावा आल्या. प्रफुल्ल पाटीलने शेवटच्या क्षणामध्ये अतिशय चांगली फलंदाजी केली आणि मोमेंटमला आपल्या बाजूने झुकवण्याचा जरूर प्रयत्न केला गेला आहे. तो प्रयत्न कितपत योग्य आहे आणि या प्रयत्नाला कितपत यश लाभतंय येणाऱ्या 5 षटकांमध्ये ते आपण पाहणार आहोत. अनेक मैदानांना प्रफुल्ल पाटीलने आपल्या बळावरती नाचवल्यात,
अनेक मैदानं प्रफुल्ल पाटीलने आपल्या नावावरती कोरलेली आहेत. त्यामुळे आता यावेळेला हे सचिन तेंडुलकर मैदान आपलं नावे करण्यासाठी या इनिंगमध्ये किंवा या मॅचमध्ये त्यांना तो दमखम दाखवावा लागणार आहे. बिग बॅश फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. याचा जर एका संघाला 2 संधी मिळत असतात आणि त्या संधीचं सोनं जो करतो तो त्या दिवसामध्ये क्वालिफाय होताना पाहायला मिळत असणार आहे. अशरफ खान नवीन गोलंदाजी मार्कवरती. अशरफ उर्फ स्टंटमॅन असं म्हणणं सुद्धा वावगं ठरणार नाहीये. स्ट्राईक एंडवरती प्रफुल्ल पाटील असतील. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. क्षेत्ररक्षणाची सजावट केली जाते. एका बाजूला फ्रेंड्स 11 मीरा रोड, दुसऱ्या बाजूला साक्षी 11. हे 2 संघ पाहायला मिळत आहेत. खूप चांगली लढत पाहायला मिळेल. आणि इथून पुढचा जर प्रवास पाहायचा झाला तर मनीष पाटील यांनी मागाशी उल्लेख केला की मोस्ट अवेटेड मॅच म्हणजे ज्याची वाट प्रेक्षकवर्ग आतुरतेने पाहत आहेत. इतके फोन कॉल्स येत आहेत, इतके मेसेजेस येत आहेत की कधी मॅच चालू होणार आहे. ती मॅच म्हणजे मीरा भाईंदर वर्सेस वसई तालुका. पहिल्यांदा ही संकल्पना आखली गेली आहे आणि पहिल्यांदा या मॅचला पाहण्यासाठी तितकासा उत्साह प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळतो. बॅटची झेलची संधी, झेल ड्रॉप, कॅच सुटली आहे. इवान लुईसचा झेल आम्हाला आठवतो, त्या झेलने मॅच फिरवली होती. इथे हा सुटलेला झेल काय मॅच फिरवणार आहे का? कारण हा झेल नव्हे तरी मॅच होती कदाचित मी म्हणेल. कारण प्रफुल्ल पाटील यासारख्या फलंदाजाला अशा प्रकारचं जीवदान देणं हे नेहमीच धोक्याचं ठरलंय आतापर्यंत टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. आताच्या घडीला हा झेल सुटलाय, काय या झेलचं रूपांतर मोठ्या इनिंगमध्ये होईल का प्रश्न आहे. अशरफ पुन्हा एकदा मोहित पाटील समोर गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. दुसरा चेंडू या षटकामधील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॉडी बॅलन्स पूर्णपणे समोर झोकला होता परंतु पदरला त्यामध्ये कमीपणा जाणवला. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. सर्वप्रथम चेंडूला पाहणं गरजेचं आहे. अशरफ व्यावसायिक पटलावरती अनेक वेळा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना पाहायला मिळालेत. त्यामुळे त्यांच्याकडे तो अनुभव आहे की या मातीच्या विकेटवरती कशा प्रकारे कोणत्या ठिकाणी चेंडू हाताळावे जेणेकरून फलंदाजाला खेळण्यासाठी अडचण होईल. आणि तो जर प्रयत्न पाहिला तर त्यांचा यशस्वी सुद्धा होताना पाहायला मिळतो. लगातार 2 निर्धाव चेंडू. मोहितची फलंदाजी थोडीशी निराशाजनक जरूर आहे परंतु मोहित असा खेळाडू आहे हा कधीही कमबॅक करू शकतो. मोठमोठे फटके लगावणं ही त्याची खासियत आहे, ही त्याची कुवत आहे, ही त्याची धमक आहे. त्याला मात्र त्या कुवत धमकीला दाखवणं गरजेचं असणार आहे. अशरफचा हा चेंडू शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न, अनोखा प्रयत्न. 2 चेंडू गोल्डन स्पॉटवरती पीच झाले. हा चेंडू आउटसाइड ऑफ पीच झाला परंतु आखूट टप्प्या टाईपमध्ये आला त्यामुळे त्याला कव्हरच्या डोक्यावर घेण्याचा प्रयत्न फसलाय. डॉट बॉल आणि लगातार तिसरा डॉट चेंडू. 101 धावांचा पाठलाग करत असताना हे निर्धाव येणारे चेंडू त्रासदायक ठरू शकतात आणि म्हणूनच त्यांना मोठ्या फटक्यांमध्ये कव्हर करणं गरजेचं आहे. समोरच्या दिशेने खेळायचं होतं. बॅटची एट, क्षेत्ररक्षक, कॅच ड्रॉप. दुसरा झेल टिपला सोडला गेलाय आणि अशा वेळेला मोहितने दुसरी धाव कंप्लीट केली. तिसरा धावाचा प्रयत्न, तिसरी धाव कंप्लीट. क्या बात आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. स्ट्राईक सुद्धा आपल्याकडे घेतली प्रफुल्लने कारण यावेळेला असं वाटलं होतं की हा झेल सुटल्यानंतर कदाचित एखादी धाव मिळेल परंतु एका धावेला 3 मध्ये कन्वर्ट करणं हे चांगलं क्रिकेट आहे. मोठे फटके येत नसतात त्यावेळेला सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करणं, डबलला ट्रिपलमध्ये कन्वर्ट करणं का गरजेचं असतं त्याचं कारण आहे कारण दबाव हा डायव्हर्ट होत असतो. त्यावेळेला मानसिक संतुलन थोडंसं बिघडत असतं आणि अशा वेळेला मोमेंटम नावाचा प्रकार बदलत असतो आणि म्हणूनच या धावा सुद्धा खूप निर्णायक असतील. जरी पल्ला लांब असला, जरी मॅच लांब असली तरी क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये आपण अनेक वेळा पाहिलंय मोठमोठ्या धावांचा पाठलाग होण्यासाठी एखादं षटक सुद्धा खूप मोठी कहाणी बदलून जाताना पाहायला मिळाले. आणि आता या घडीला अशरफच्या समोर असतील प्रफुल्ल पाटील. शेवटचा चेंडू आउटसाइड ऑफ द पिच, त्यानंतर इनसाइड आउट होत असताना पाहायला मिळाला. शरीरापासून लांब फॉलो केलेलं नाहीये चेंडूला. निर्धाव चेंडूची सांगता. 2 षटकाचा खेळ संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर दहा पलकरती धावा आहेत 13. या ऐकूयात एक सुंदर गीत त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने. बियाला स्पोर्ट्स आणि एनपी गारमेंट प्रेझेंट MBPL 2022 ही स्पर्धा आपण पाहतोय मोठ्या उत्साहामध्ये आणि मोठ्या दिमागामध्ये. हे दर्जेदार आणि शानदार आयोजन. जसं की इंटरव्ह्यूमध्ये सुमित टेकळेंनी सांगितलं की या मैदानावरती थोड्याशा दगडा होत्या, खराब अशी आउटफील्ड होती, अनेक सर हे
आगळं वेगळं चित्र होतं या मैदानाचं. परंतु 2 दिवसानंतर ज्यावेळेला आज आपण आलोय त्यावेळेला जर का या मैदानाची संपूर्णतः आउटफील्ड आणि विकेट पाहायची झाली तर पूर्णपणे बदलणारा चेहरा, पूर्णपणे या मैदानाचं रूप बदललंय आणि एक आंतरराष्ट्रीय स्तरावरचं मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. हे सचिन तेंडुलकर मैदान BL स्पोर्ट्स आणि NP गारमेंटच्या माध्यमातून खरोखरच प्रशंसा करावी तितकी कमी. मागील काही दिवसांमध्ये किती वेळ नितीनजी वरे आणि राहुल शर्मा झोपले असतील हे आम्हाला माहीत नाही, परंतु म्हटलं जातं ना, झोपून पाहिलेली स्वप्न ती स्वप्न नसतात, स्वप्न ती असतात जे उघड्या डोळ्याने पाहिले जातात. आणि हे ते गोड स्वप्न आहे जे आपल्याला पाहायला मिळतंय मीरा भाईंदर प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेच्या माध्यमातून. नवीन गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन शुभम समोर मोहित पाटील असतील. मोहितला आता काहीतरी वेगळा कारनामा करावा लागणार आहे, कारण आत्ताची वेळ ही आपल्या संघाला पुढे नेण्याची आहे. मोठा प्रहार मारण्याचा प्रयत्न, बॅटची एज, हेलिकॉप्टरचा प्रयत्न होता, चेंडू सरळ गेलाय, बॉल बॅक ड्राईव्हच्या रूपाने सिंगल कंप्लीट. दुसरा धावाचा प्रयत्न होतोय का? दुसरी धाव, क्या बात आहे. प्रफुल्ल पुढे आले होते, जवळ पोहोचले होते, परंतु मोहितचं लक्ष नव्हतं कदाचित. फक्त एकच धाव, एकापेक्षा जास्त काही नाही. दोन्ही खेळाडू जेम्स बॉन्ड राईसाठी खेळतात आणि त्यामुळे कॉर्डिनेशनमध्ये इतकी मोठी तफावत असणं हे बरोबर चित्र नाही आहे. कॉलिंग, कॉर्डिनेशन, यस नो वेट, टेम्परामेंट, टेक्निक्स आणि टॅलेंट या सर्व गोष्टी जुळून आणणं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये थोडासा कमीपणा. सिंगल. शुभमचा हा चेंडू समोरच्या दिशेने, 1 बाउन्स, चेंडू सीमारेखा पार. अतिशय सुंदर आणि देखणा चौकार. 4 धावा. चौकाराला चौकाराने क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करण्याचा प्रयत्न केला जातो फ्रेंड्स 11 मेरावडच्या माध्यमातून, परंतु सुरुवात कुठून झाली होती? ज्यावेळेला पहिलं षटक प्रफुल्ल पाटील यांनी हाताळलं त्यावेळेला अशरफने केलेला अटॅक आणि त्यानंतर एक मिळालेली दिशा, त्या दिशेने प्रत्येक षटकावरती हाणामारी करण्याचा प्रयत्न केला गेला. मग तो वसीम असेल, खालिद असेल, शादाब असेल, या सर्वांच्या माध्यमातून, आणि त्यामुळे एक भरगच्च आणि मोठं आव्हान त्या ठिकाणी ठेवलं गेलं. अतिशय चांगला फटका. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने प्रफुल्लचा सिंगल धाव देऊन जातोय. समोरच्या दिशेने सुद्धा त्या प्रकारची फटकेबाजी होणं गरजेची आहे. जे सहकार्य अपेक्षित आहे ते सहकार्य येणं गरजेचं आहे, कारण जर का सहकार्य मिळालं नाही तर कदाचित या मॅचला एका हाती पुढे नेणं तितकंसं सोपं राहणार नाही आहे. 60 ते 70 धावा असत्या समजू शकलो असतो, परंतु या ठिकाणी 101 धावा करायच्यात आणि 101 करण्यासाठी तुम्हाला तुमचा एफर्टसुद्धा 101% देणं गरजेचं असणार आहे. मोहितसाठी हा चेंडू ऑन साईडला पूर्णपणे बॉडीला कंट्रोलमध्ये आणत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडू फक्त एकच धाव देऊन जाणार आहे. चांगली बॅटिंग नव्हे तर चांगली फिल्डिंग आणि चांगली बॉलिंग होतीये. धावफलक जर आपण पाहिलं 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 20 धावा, 20 रन्स. अजून 81 धावांची गरज आहे. 14 नव्हे तर 20 चेंडू आणि 81 धावांची गरज असणार आहे. पल्ला खूप लांब आहे, परंतु या लांबच्या पल्ल्याला गाठणं सुद्धा गरजेचं आहे, कारण जिंकणं ही काळाची गरज आहे. गोलर टप्प्याचा चेंडू, येस, 55 फूट हवेमध्ये. इट इज ॲब्सोल्युटली प्लम. विकेटचं पतन. गडी गारदने पहिला हादरा प्रफुल्ल पाटीलच्या रूपाने टीम साक्षी 11ला. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होतोय. राय प्रीमियर लीगचा मॅन ऑफ द सिरीज अजय पाटील. 39 चेंडू, 124 धावांची खेळी. त्या बळावरती त्याला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार मिळाला होता आणि असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. 30 धुवाधार पारी. जिथून राईच्या मैदानावरून इनिंग संपवली होती तिथून मात्र सुरुवात करणं गरजेची असणार आहे. आणि आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम खेळ
या ठिकाणी दर्शवणं सुद्धा गरजेचं असेल, कारण आता संघाला गरज आहे. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर, तिसरं षटक आहे आणि या शेवटच्या चेंडूवरती काय कहाणी असेल ते मात्र आपण पाहणार आहोत. या एका चेंडूनंतर ड्रिंक ब्रेक होईल. 3 षटकानंतर ड्रिंक ब्रेक. प्रत्येक स्पर्धेदरम्यान एक्झिबिशन मॅच 5 षटकांची. खूप चांगलं आयोजन. हा चेंडू ऑन साईडला बॅटवरती व्यवस्थितरित्याने आलेला नाहीये. मिडविकेटमध्ये फिल्डिंग होईल. अशरफ येत आहेत. सिंगल रन, एकापेक्षा जास्त काही नाही. षटकाची समाप्ती होतीये. 3 षटकाचा खेळ संपतोय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 21 वरती जात असताना संकटामध्ये साक्षी लावून काय बाउन्स बॅक केला जाईल का, येणारी काळवेळ नक्कीच दर्शवेल. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, अनुभवत राहा. MBPL 2022 डीजे. चला लवकरात लवकर मैदानाबाहेर या, फिल्डिंग लावून घ्या. 3 षटकाचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 21 वरती. 80 धावांची गरज आहे. 80 रन्स रिक्वायर्ड टू विन विथ इन 18 डिलिव्हरीज. काय हे शक्य आहे का? हो, हे शक्य आहे. 26.67 ची सरासरी येणं गरजेचे आहे प्रत्येक षटकागणिक, आणि ते होऊ शकतं ज्या वेळेला तुम्ही मनामध्ये ठाणाल, ज्या वेळेला स्वतःला सेल्फ मोटिवेट कराल आणि ज्या वेळेला सांगाल हो मॅच अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये, मी जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार. येणारा प्रत्येक चेंडू हा माझ्यासाठी एक वेगळं चॅलेंज असेल आणि त्या चॅलेंजला उत्तर देण्यासाठीच मी तयार आहे, असं ज्या वेळेला सांगून खेळाल त्यावेळेला तुम्ही मॅच ते जिंकू शकता. पाहूयात अजय पाटील कशा प्रकारे सामना करतील अशरफचा, कारण अशरफ घेऊन येतोय आपलं वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक घेऊन. 18-80. पहिला चेंडू उजव्या बाहेर आहे का, तर टप्पा पडला तर बाहेर वळालाय. इट इज वाईड. पंचांचं दोन्ही हात हवेमध्ये येत आहेत. आमचे मॉन्टी घोडेकर सर या ठिकाणी दर्शवत आहेत हा चेंडू स्क्वेअर आहे आणि एक्स्ट्राच्या रूपाने धाव धापलकामध्ये अडवताना पाहायला मिळणार आहे. खूप चांगला प्रयत्न होता. अजयला माहित होतं की हा चेंडू जास्तच बाहेर जाणार आहे, त्यामुळे स्वतःला थांबवलं आणि थांबवल्यानंतर जर आपण पाहिलं तर एक धाव सुद्धा मिळाली आहे आणि कंट्रोल असणं गरजेचं आहे. फुल टॉस ऑन साईडला खेळायचं होतं, परंतु बॅटवरती व्यवस्थित आलेलं नाही आहेत, पायामध्ये क्रॅम्प आलाय, त्यामुळे धावू शकलेले नाही आहेत. सर्व खेळाडूंना आणि या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाला विनंती आहे की आपण पाणी पोट भरून प्या आणि पॉसिबल असेल थोडा ग्लुकोज रहित पाणी प्या, जेणेकरून कोणत्या प्रकारची इजा होणार नाही, कारण उन्हाचा प्रभाव थोडासा जास्त आहे, मे महिना आहे आणि अशा वेळेला शरीरामधली पाण्याची पातळी ही मेंटेन ठेवणं खूप गरजेची आहे. आणि अजय पाटील रिटायर्ड होताना पाहायला मिळत आहेत. एक मोठा खेळाडू आहे, या खेळाडूच्या विकेटवरती थांबणं गरजेचं होतं, परंतु मोठा क्रॅम्प आलाय, पाय कदाचित लचकला असावा, त्यामुळे त्यांना मैदानाबाहेर यावं लागतंय. अडचणीची बाब आहे साक्षीलन संघासाठी. चला फिल्डिंग सजून घ्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला गणेश अजयची जागा घेण्यासाठी. एक चांगला चेंडू होता, पर्वणी होती, हा चेंडू मिळणं म्हणजे गॉड गिफ्ट आहे, कारण या प्रकारचा फुलटॉस चेंडू हा तुम्हाला 6 द्यावा
नक्की देऊन जातो आणि म्हणूनच या चेंडूला सीमारेषा बाहेर धाडणं तितकंसं गरजेचं होतं. चेंडू सीमारेषा बाहेर गेला नाही, कंतीची बाप. या चेंडूवरती कोणती धाव नाही, डॉट बॉल. आणि गणेश मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेचे पुरस्कर्ते तिरुपती टच अँड लेझर शोल्डर आदरणीय नरेंद्रजी मिश्रा, झवेरी बाजार यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड केलेल्या अनेक गोष्टी, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. या प्रकारचं सहकार्य तुमचं यापुढे सुद्धा राहील अशी अपेक्षा. आणि स्पर्धाच इतक्या मोठ्या लेवलची आहे की पुरस्कर्ते सुद्धा त्याच प्रकारे समोर येत आहेत आणि सहकार्य करताना पाहायला मिळतात. अतिशय चांगला चेंडू बॉडीला फॉलो केला होता, टुवर्ड्स द बॉडी येणारा चेंडू होता, खोलवर टप्प्याचा, समजू शकला नाही गणेशला आणि फक्त एकच धाव येताना पाहायला मिळते. अशरफ नाराज आहेत की चेंडू ज्यावेळेला गॅदर केला त्यावेळेला कव्हर का नाही केलं, मला डायरेक्ट हिट करायचं होतं. सिंगल रन, सिंगलपेक्षा जास्त काही नाही. सामना थोडासा लांब होतोय, परंतु इतकाही लांब नाही की इम्पॉसिबल बनेल. हा सामना तितकासा जवळ सुद्धा मानला जाऊ शकतो जर का 3 ते 4 मोठे फटके या षटकामध्ये आले तर. शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा हा चेंडू उजव्या स्टेजच्या बाहेर, अतिशय चांगली डिलिव्हरी, सेफ डिलिव्हरी. पंचांचा बोट, पंचांचा हात हवेमध्ये, याचाच अर्थ बाईचा इशारा येतोय. बॅटचा संपर्क न होणारा चेंडू एक धाव देऊन जाताना पाहायला मिळते. मॅच कुठे हारली किंवा मॅच कुठे घुसली, मॅचमध्ये कुठे आपण मागे फिरलो, या सर्व गोष्टींची चर्चा आणि स्वतःला क्रिटिसाइज करणं गरजेचं असतं. आज तुमच्याकडं 2 संधी असणार आहेत आणि त्या 2 संधी मध्ये जर एक संधी हुकली तर दुसऱ्या संधीचं सोनं करणे नितांत गरजेचं असणार आहे. आणि अशा वेळेला पहिल्या सामन्यामध्ये जी स्थिती आहे, या स्थितीमध्ये पिक्चर ज्या प्रकारचं पुढे जात आहे पूर्णपणे क्लिअर होत असताना पाहायला मिळतंय. डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. 4 चेंडूचा खेळ झाला आहे, 24 वरती धावसंख्या स्थिरावलेली, 2 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. 4थं षटक मार्गस्थ, इथून येणारे दोन्ही गोलंदाज नवीन असणार आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, डावेस्टच्या बाहेरचा चेंडू होता, यष्टरक्षकाने चुकी केली. सिंगल रन, बाई चरपाने एक धाव, सिंगल रन येते. एका धावेने काय होणार नाहीये. तुम्हाला 101 चा पाठलाग करायचा आहे. कालांतराने 1 ते 2 मोठे फटके अपेक्षित असतील आणि ते मोठे फटके जर नाही आले तर येणाऱ्या 2 षटकांमध्ये तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती मोठा प्रहार या प्रकारचं समीकरण येऊन थांबणार आहे. अशरफचा शेवटचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा बॅटची एक, क्षेत्ररक्षण चांगलं झालं लॉंग स्टॉपमध्ये, शॉर्ट स्टॉपमध्ये, सिंगल रन कंप्लीट. आणि अशा वेळेला 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा धावपलकावरती, येणारे 2 षटकं शिल्लक आहेत. परंतु या 2 षटकांमध्ये काय कारनामा घडेल हे पाहण्यासाठी आपण येणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी घेऊयात एक छोटीशी विश्रांती, जाऊया डीजेकडे, एक सुंदर गीत ऐकूयात आणि त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने. एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. माफ करा, शेवटचा चेंडू निर्धाव आलाय. असं वाटलं होतं की धावण्याचा पवित्रा घेतील, परंतु घेतलेला नाहीये. डॉट बॉल नंतर धावसंख्या 24 वरती स्थिरावलेली, 25 वरती स्थिरावलेली. आणि आता येणारे 12 चेंडू आणि धावांची गरज असेल. 76 बीना नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय. 76 धावा 2 षटकांमध्ये. जरी प्रत्येक चेंडूवरती षटकार आला तरी सुद्धा 72 पर्यंत पोहोचू शकतात. 4 धावा वरती आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव जाऊन पूर्ण केली जाते. आता मात्र धावपलकाला या बॅटिंगला एन्जॉय करणं गरजेचं आहे. इथून एखादा अवांतरित 9 रुपयाने जर चेंडू आला, त्याच्यावरती मोठा प्रहार झाला तर मॅचमध्ये येण्याची संधी मिळेल. परंतु जवळजवळ जर का क्रिकेटिंग परिभाषेमध्ये आपण पाहायचं झालं किंवा क्रिकेटचा इतिहास जर पडताळून पाहिला तर या प्रकारचा कारनामा अजूनपर्यंत झालेला नाहीये. ब्लॉक कॉलचा मारा, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. निराशाजनक बॅटिंग, मोहित बाद. गावागावात एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा.
मोहित बाद झालाय. मोहितने 12 चेंडूचा सामना केला आणि 12 चेंडूमध्ये फक्त 6 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. हा सर्वाधिक मोठा गॅप झाला. 6 चेंडू याचा जर एक षटक पूर्णता इथे कमी पडलं, परंतु डॉट बॉल जर आपण पाहिले तर किती आलेत? 8 बॉल डॉट मोहितने आतापर्यंत. 1 बॉल डॉट अजयने सुद्धा केला होता. 2 बॉल डॉट गणेशने केलेत आणि 2 चेंडू डॉट हे प्रफुल्लने सुद्धा केले होते. एकंदरीत जर कॅल्क्युलेशन करायची झाली तर 13 चेंडू निर्धाव आलेत. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी मिस, परंतु क्षेत्ररक्षक येत आहेत. प्रोटेक्टिव्ह अशरफ फील्ड करत असताना सिंगल रन कंप्लीट केली जाते. 13 डॉट चेंडू आलेत. निर्धाव चेंडू 13 जर येत असतील तर तुम्ही 101 धावांचा पाठलाग 6 षटकांमध्ये कधीही करू शकणार नाही आहात आणि ते चित्र पाहायला मिळालं. सौरभ नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. असं का घडते त्याचं कारण आहे, ज्या वेळेला जो मोमेंटम आहे तो तुमच्या बाजूने जर का निगेटिव्ह असेल तर त्यावेळेला मोठ्या फटक्यामध्ये परिवर्तन होताना सुद्धा थांबलं जातं. आणि त्यामुळे जर आपण पाहिलं हे जे चेंडू आहेत, आता पहा फुलटॉस चेंडू होता, त्या चेंडूवरती सुद्धा मोठा फटका येत नाहीये, नाही आलाय, मिसफील्ड झाली, चेंडू गेला सीमारे का पार. 4 धावा चौकार. खूप वेळाने खूप उशिराने येणारा चौकार होता, तो सुद्धा शादाबच्या चुकीमुळे. 31 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा अभिचाने. आता मात्र स्टँड अँड डिलिव्हर, इट इज अ मॅक्झिमम, परंतु उशिराने आलाय. षटकार. 6 धावा. धन्यवाद डीजे. शेवटचे 6 चेंडू असतील. 6 चेंडू शिल्लक असताना धावफलक जर आपण पाहिलं तर एकूण 64 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. वसई तालुका टीम आपणास विनंती, आपण डगआउटच्या दिशेने यायचंय. मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला डगआउट आहे, त्या ठिकाणी येऊन आसनस्थ व्हायचंय, कारण या 6 चेंडू नंतर तुम्ही फ्रंट गेट पासूनच आतमध्ये जायचंय. वेळ कमी आहे आणि त्यामुळे आपलं सहकार्य खूप बहुमोलाचं असणार या स्पर्धेसाठी. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. कोणता गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येईल आणि काय असा विक्रम घडेल का जो अजूनपर्यंत आपण पाहिलेला नाहीये, ना आता पाहिला, ना भूतकाळात पाहिला आणि भविष्यात पाहायला मिळेल की नाही ते माहीत नाही. परंतु 6 चेंडू 64 हे फिगर जे आहे हे खूप मोठं आहे आणि अशा फिगरचा पाठलाग करण्यासाठी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूला गणेश, दुसऱ्या बाजूला सौरभ. चिंतीची बाब काय होती तर प्रफुल्लचे 2 डॉट चेंडू, त्यानंतर मोहितचे 8 डॉट चेंडू, त्यानंतर अजय पाटील ज्या प्रकारे बाद झाले त्यावेळेला त्यांचा 1 निर्धाव चेंडू आणि रिटायर्ड झाले, बाद नव्हे, त्यावेळेला संकट वाढली आणि साक्षी 11 हा संघ कुठे ना कुठेतरी बॅकफुटवरती येताना पाहायला मिळाला आहे. डॉट बॉल येतोय. प्रगत क्रिकेटनुसार इंटरनॅशनल नियमांमध्ये अनेक वेळा बदलाव येताना पाहायला मिळाले, त्यामधील वाईटचा सुद्धा हा बदल, त्यामध्ये शफल वाईट ही या वर्षी चर्चेत राहणारा विषय राहिला आहे आणि म्हणूनच यावेळेला सुद्धा त्याच नियमांची माहिती देत असताना आमचे मॉन्टी गोडेकर सर पुन्हा एकदा बोटा दोन्ही हात हवेमध्ये येतात. वाईटचा इशारा येतोय आणि 1 धाव धावफलकामध्ये ऍड होताना पाहायला मिळते. 38 धावा. चला वसई तालुका टीम आपण डगआउटच्या दिशेने या. वेळ कमी आहे त्यामुळे तिथून यायला तुम्हाला उशीर होईल, म्हणूनच अगोदरच सांगितलं जाते की आपण डगआउट समोर येऊन थांबायचं आहे. अतिशय चांगला देखणा, सुबक, नेत्रदीपक, शानदार षटकार. हाय अँड हँडसम सिक्सर. 6 धावा. धन्यवाद डीजे. षटकार आलाय परंतु उशिराने आलाय. हेच षटकार जर का पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये आले असते आत्ताच्या बदल्यामध्ये तर दबावाची जी स्थिती असती ती वेगळी असती आणि त्या परिस्थितीनुसार या सामन्यामध्ये साक्षी नेवणे या संघाला परत येता आलं असतं, परंतु तसं घडलेलं नाही आहे. षटकार येत आहेत, उशिराने येत आहेत, परंतु एका सामन्याने खचून जाऊन चालणार नाही आहे. हा फॉर्मॅट वेगळा आहे. या वेगळ्या फॉर्मॅटनुसार तुम्हाला पुढच्या मॅचची तयारी सुद्धा करणं गरजेची आहे. त्यामुळे बाउन्स बॅक आणि कम बॅक
कमबॅक फक्त नव्हे तर स्ट्रॉंग कमबॅक, या दोन गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे. मीरा भाईंदर टीम, आपसे भी निवेदन है कृपया करके आप भी हमारे मंच के दाहिनी ओर आइए, वहां पे आपकी बैठने की व्यवस्था की है. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. एक पॉझिटिव्ह वातावरणामध्ये टीम फ्रेंड्स इलेव्हन पाहायला मिळते. अब्बासभाई टीमचे ओनर, फ्रेंड्स इलेव्हन, सातत्यानं फ्रेंड्स इलेव्हन म्हटले की अब्बासभाई, हे समीकरण जणू की मागील काही वर्ष आपल्याला पाहायला मिळाले आणि आता सुद्धा तेच चित्र. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, फक्त औपचारिकता या सामन्यामध्ये शिल्लक आहे. आणि नेक्स्ट मॅच, ज्या मॅचची प्रत्येक प्रेक्षक वर्ग आतुरतेने वाट पाहत होता, ती मॅच आपल्या भेटीला येणार आहे. एका बाजूला वसई तालुका, दुसऱ्या बाजूला मीरा भाईंदर. टॉस जिंकला वसई तालुकाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय मीरा भाईंदर या संघाला. एक मोठी मॅच आहे, मोठं बॅटल आहे आणि मोठ्या बॅटलमध्ये मजा सुद्धा तेवढीच येणार आहे. आमचे संपूर्ण वसई तालुक्याचे सर्व प्रेस्टिजियस प्लेयर मैदानात समोर येताना पाहायला मिळतात. यश पाटील मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळतोय. सामना 5 षटकांचा असेल याची नोंद घ्यायची आहे. ओनली 5 ओव्हर्स आणि 25 मिनिटांमध्ये 5 षटक हाताळणे गरजेचे असणार आहेत. हे बंधनकारक असतील तुम्हा सर्वांना. चला मीरा भाईंदर प्लेयर्स डगआउटच्या दिशेने या, ही रिक्वेस्ट. लास्ट बॉल ऑफ द मॅच. सामना जवळजवळ आपल्या खिशामध्ये घातलाय फ्रेंड्स इलेव्हनने. काय चुका झाल्या, किती चुका झाल्या, कुठे चुका झाल्या, या सर्व गोष्टींना हेरणं गरजेचं आहे. या सर्व गोष्टी चर्चा करणं गरजेची आहे. समोरच्या दिशेने झेलची संधी, झेल ड्रॉप, काही हरकत नाहीये. मॅच इथून जिंकलेली आहे. सामना फिनिश, सामना संपलाय आणि सामना जिंकलाय फ्रेंड्स इलेव्हन मीरा रोड या संघाने. विजय संघाचं खूप खूप अभिनंदन. पराभूत संघ आपल्या सुद्धा मनभरून कौतुक. पुढील मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. चला वसई तालुका मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा, फिल्डिंग त्वरित लावून घ्या, आपापल्या पोझिशन्स घ्या आणि टीम मीरा भाईंदर आपले दोन्ही फलंदाज मैदानाच्या दिशेने पाठवायचे आहेत. पहिल्या इनिंगला सुरुवात होईल त्यावेळेला प्रथम बॅटिंग कोण करणार आहे? मीरा भाईंदर. सो मीरा